यांनी तर डायरेक्ट राडाच करून टाकला राव. बाकीच्या नवरी न्यायला गाड्यांची लाईन लावता, यांनी डायरेक्ट ट्रॅक्टरची लाईन लावली खतरनाक मध्ये. तर जय महाराष्ट्र मंडळी. आता आत्याच्या पोराचं लग्न म्हटलं आपण डायरेक्ट शेवंतीपासून नवरदेव काढून देण्यापासून डायरेक्ट हळद गाजवण्यापर्यंत सगळे कार्यक्रम अटेंड करून टाकले. तर आज होतं आपल्या आत्याच्या पोराचं लग्न. मग काय आपल्या व्हाईट शर्टाला मस्त इस्त्री विस्त्री करून घेतली आणि मस्त व्हाईट शर्ट घातले. मग कसं शर्ट व्हाईट, कॉलर टाईट, चायला कॉलर आहे टाईट, पण पावसाने मारली फाईट मध्ये. चाला पाऊस म्हणलं किती बी असू दे पाऊस, पण आम्ही गाजवणार आमची हाऊस, आम्ही जाणार लग्नाला. मग काय आपल्या नानाची गाडी काढली, पोहोचलो लग्नात. आणि लग्नात आले आणि आईस्क्रीम मागितली राव. ती गेली याच्या गुम पडून. मग काय यांनी केलं थेअर चालू. त्याला म्हटलं तिकडे बघ नवरदेव नवरी आली बघ. नवरदेव कसा नवरीला फिरतोय. चाल त्यांच्या मागं एक वराड. मग काय नवरदेव नवरी पुढून वराड डायरेक्ट त्यांच्या मागं. त्यात हे दोघं छोटे ना, त्या विमानाला पकडाय पाहताय. विमान म्हणजे ड्रोन हो. त्याच्याच विमान काय पकडलं नाही, म्हणते हवा तरी खाऊ. ते दोघं तरी इकडे हवा खाताय, पण हा डायरेक्ट इकडे स्टिंग प्यायला लागला. म्हटलं काय रे, म्हणे एनर्जीचा विषय भाऊ, दिवसभर एनर्जी राहिली पाहिजे. म्हटलं पी पी. आता इकडे सगळे कार्यक्रम उरकून घेतले, सोनमुख झालं पाऊल. आता इथे ना फक्त नवरी काढून द्यायचा कार्यक्रम राहिला होता. त्यात पण यांनी राडा घालून टाकला. यांनी डायरेक्ट ना 9-10 ट्रॅक्टर बोलावले राव. पहिली थार पुढं 9-10 ट्रॅक्टर मागे, डायरेक्ट फुल धिंगाणा. वर नाही विमान मस्त शूटिंग काढते. नाद म्हणते नाद, बाकी काय नाही. म्हटलं हा नाद जाऊ द्या, आता आपल्याला वरातीचं नियोजन पाहावं लागेल. मग काय नानाची गाडी घेऊन आपण डायरेक्ट संध्याकाळचं सुद्धा पावसात वरातीला आल्या होतं. नियोजन बाकी बेकार होता. लाइटिंग बिटिंग इतकी बेकार मध्ये डीजेचा सेटअप लावला होता. आता गाव म्हटलं आपल्याकडे डायरेक्ट देशी पावरनी मस्त वरातीची सुरुवात झाली. त्या तिकडे तिघा भावांनी केली ना सुरुवात. तीनो भाई तीनोता बाई बेकार ना असा त्या वरातीमध्ये. आणि त्याला त्यांचा भाचा आहे जोडीदार पंकज भाऊ जाणे डॉक्टर. म्हटलं आलोय वरातीला आपण मस्त ठुमके मारून घेऊ. मग काय मस्त डीजे टाक्यावर मस्त ठुमके मारून घेतले. ठुमके काचे हो, वरात म्हटल्यावर नुसतं उधळत असतोय आम्ही. त्या त्यांनी मस्त इकडे नवरदेव आणलाय नाचवायला. म्हटलं त्याला एकट्याला कुठं नाचवी, त्या नवरा नवरीला नाचवा सोबत घेतलं ना मानावं. मग काय दोघांनी केली मस्त सुरुवात नाचायला. ढिंचक डिचक ढिंचक डिचक. त्यांना नाचू द्या, आपण घ्या फॉलो करून. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये.